नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे मेथी मटार पनीर। चला रेसिपीला सुरुवात करूया। साहित्यामध्ये घेतले आहे निवडून घेतलेली 2 मोठ्या वाट्या मेथी किंवा एक मेथीची गड्डी निवडून घेतली तरी चालेल। आता ही मेथीची भाजी कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची आहे। कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। साहित्य घेतले आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, अर्धी वाटी पनीरचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत, एक मोठा कांदा किसून घेतला आहे, अर्धी वाटी मटार घेतला आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट घेतले आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे। यातील पनीर नंतर आपल्याला कुस्करून घ्यायचे आहे आणि मटार वाफवून घ्यायचा आहे। वाटण्याचे साहित्य घेतले आहे त्यामध्ये 1 चमचा धणे, 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 ते 5 काळ्या मिरीचे दाणे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे आणि हे 2 वेलदोडे घेतले आहेत। आता सर्वप्रथम टोमॅटोची पेस्ट करून घेऊ। ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊ, कारण मिक्सरच्या या भांड्यामध्ये आपल्याला पुढचे वाटण तयार करायचे आहे। आपली तयारी होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन तो थंडही झाला आहे। आता आपण यातला मेथी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली मेथीची पेस्ट या भांड्यामध्ये काढून घेऊ, कारण याच भांड्यामध्ये आपल्याला आता पुढचे वाटण तयार करायचे आहे। आता हे जे वाटण काढले आहे ते वाटण आता मिक्सरला बारीक करून घेऊ। यामध्ये थोडंसं पाणी घालू। आता पनीरचे केलेले तुकडे कुस्करून घेऊ। आपली सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 डाव तेल घालू। त्यानंतर फोडणीचे साहित्य घालू आणि नंतर कांदा परतायला घालून घेऊ। हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आता परतून झाला आहे। आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालू। ही पेस्ट आता तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। आता यामध्ये घालू मिक्सरमध्ये वाटून घेतलेले हे वाटण। हे आता चांगले परतून घ्यायचे आहे। यामध्ये आता घालू अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि हा मसाला आता चांगला परतून घ्यायचा आहे। या मसाल्यामध्ये आता घालूया चवीपुरते मीठ। परतून घेतलेले या मसाल्यामध्ये आता घालूया वाफवून घेतलेला मटार। त्यानंतर यामध्ये घालू मेथीच्या भाजीची ही पेस्ट। भांड्याला लागून राहिलेल्या मेथीमध्ये थोडेसे पाणी घालून ते पाणीही यामध्ये घालू। आता हे हलवून चांगले मिक्स करून घेऊ। थोडेसे घट्ट वाटत आहे म्हणून आणखीन थोडेसे पाणी घालूया। आता यामध्ये घालू कुस्करून घेतलेला हा पनीर। पनीर आता यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून याला चांगली अशी उकळी येऊ देऊ। मेथी मटार पनीरची भाजी आता इथे तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।